पुरावा दाखवा, पुरावा द्या, त्यावर बोलूया. मी जर काय करत असेल, अच्छा तुमच्याकडे सगळी सत्ता आहे, तुम्ही फोन टॅप करू शकता, तुम्ही माझं लोकेशन ट्रेस करू शकता. SP 2-2 दिवस मालवणमध्ये येऊन बसतायत, चांगली गोष्ट आहे. अख्ख्या जिल्ह्यामध्ये आता फक्त मालवणच फक्त इलेक्शन लागलेली आहे, बाकी सगळ्या इलेक्शन संपलेले आहेत. तुमच्याकडे सगळं काय आहे ना, तुम्ही विचारताय का? ही धमकी का? करून टाका जे करायचं आहे ते. आणि भिजलेला माणूस हा कोणाला घाबरत नसतो, पावसाला घाबरत नसतो. जर मला हे सगळं करायचं आहे तर मला खात्री आहे की माझ्याबरोबर काय काय होणार आहे ते. म्हणून मला किती जरी काही तुम्ही स्टेटमेंट उलटे सुलटे देऊन माझ्यावर किती आरोप करायचा प्रयत्न केला, माझे हात स्वच्छ आहे. तुमचे हात स्वच्छ व्हावे ह्यासाठी हा निलेश राणेचा प्रयत्न आहे. काल साहेब रवींद्र चव्हाण यांनी मोठं एक वक्तव्य केलं होतं की 2 तारीखपर्यंत महायुती टिकवायची आहे. साहेब ते त्यांना जाऊन विचारलं पाहिजे, मी तर नाही म्हटलं. त्याचा अर्थ काय होतो ह्याच्यावरून स्पष्ट आहे की चव्हाण साहेबांच्या मनात काय आहे. आता तुम्ही सगळे जाणकार लोक आहात, ही डायरेक्ट धमकी आहे, ही डायरेक्ट धमकी आहे असं मी समजतो. कदाचित त्यांच्या मनात काहीतरी वेगळं असेल, ते काहीतरी वेगळ्या उद्देशाने बोलले असतील, पण ही डायरेक्ट मित्रपक्षाला धमकी आहे.